संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या मंगलमय प्रसंगी नागपूर या ऐतिहासिक शहरामध्ये प्रसिद्ध अशा धरमपेठ बुद्ध विहारात आजचा हा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत। या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी आताच सुंदर अशी धम्मदेशना देऊन आपल्या सर्वांना उपकृत केलं, असे पूजनीय भंते धम्मबोधीजी थेरो, संचालक माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेशनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांच्या प्रती पूजनीय भिक्खू संघाच्या वतीने अनंत मंगल कामना अर्पण करतो, आशीर्वाद वचन अर्पण करतो। विशेष करून थूल परिवाराप्रती की ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत। आणि विशेष आहे बघा आजचं की आमच्या आई उपासिका ज्या 85 वर्षाच्या झालेल्या आहेत, तुळसा आई थूल यांचा 85व्या जन्मदिनाचं औचित्य साधून पूजनीय भिक्खू संघाच्या धम्मदेशनेचा कार्यक्रम थूल परिवाराने या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तेव्हा मी मातोश्री तुळसा आई थूल यांना त्यांच्या 85व्या जन्मदिनाच्या निमित्ताने मंगल कामना अर्पण करतो। विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे। सोबतच संपूर्ण थूल परिवार आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिकांनो आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना आशीर्वाद वचन अर्पण करतो। उपस्थितांनो, औचित्य जन्मदिवसाचं आहे। असे अनेक जन्मदिवस आपण साजरे करतो आणि जन्मदिवस म्हटला की परंपरा आपल्याकडे कशी आहे, केक आणायचा, केक कापायचा, थोडा थोडा त्यांनी खायचा, थोडा थोडा सर्वांनी खायचा, मग चमकी उडवायची, फुगे फोडायचे, जमलं तर डान्स पण करायचा आणि रात्रीला मस्तपैकी जेवण वगैरे करून आराम करायचा। अशा प्रकारचं सेलिब्रेशन होते। गरीब लोक थोडं कमी करतात, मीडियम लोक जे असतात ते थोडं छोटं मोठं हॉटेल बुक करतात, हायफाय लोक असतील तर त्याच्यापेक्षाही मोठं हायफाय सेलिब्रेशन होते बघा। आता हे सेलिब्रेशन करणं म्हणजे परंपरा झालेली आहे, ज्याच्यातून काहीही साध्य होत नाही। फक्त पैसा खर्च होतो, वेळ खर्च होतो, ऊर्जा खर्च होते, साध्य म्हणजे आपण काय कमवलं काही प्राप्त होत नाही, काही साध्य होत नाही। साध्य होते अशा कार्यक्रमातून। कदाचित थूल परिवाराला वाटलं असेल आईचा 85वा जन्मदिवस आहे
तर केवळ आपणच पुण्य करायचं नाही, तर आपल्यामुळे इतरांना पण लाभ होऊ दे, इतरांना पण धम्म लाभ होऊ दे, हे त्यांचं फलित आहे, हे त्यांनी केलेलं साध्य आहे. नाहीतर जन्मदिवस म्हटला की आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000, असं म्हणतो ना आपण. किती फेमस डायलॉग आहे, आप जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. खरोखर जर हजारो वर्ष आई जर जिवंत राहिल्या, विचार करा किती पिढ्या निघून जातील. त्यातल्या 50,000 वर्ष म्हणजे किती स्वतःला भ्रमित करतो आपण, किती स्वतःला भ्रमित करतो, म्हणजे भ्रमामध्ये जगतो आपण. आप जियो हजारो साल, अरे हजारो साल, 1000 वर्ष कोणी जगू शकतो का? किती स्वतःला आपण खोटारडेपणामध्ये, किती स्वतःला आपण भ्रमित करतो. हजारो वर्ष कोणी जगू शकत नाही. पण बांधवांनो, हजारो वर्ष कोणीही जगू शकत नाही, पण हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. पटते तुम्हाला माझं समजलं वचन? हजारो वर्ष कोणी जगू शकत नाही, पण हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. बघा, आजही आपल्यामध्ये अशी लोक आहेत ज्यांचा आदर्श आपण घेतो. 2,500 वर्ष झाली जगले, फक्त 80 वर्ष जगले, फक्त 100 वर्ष, 120 वर्ष, पण आजही जिवंत आहेत की नाही? तो अनाथ पिंडक बघा, तो अनाथ पिंडक बघा जगला, बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली, श्रद्धापूर्वक जगला, आणि श्रद्धापूर्वक ते जेतवणाचं दान दिलं. तर त्या दान स्वरूपामध्ये तो अनाथ पिंडक 2,500 वर्षानंतर सुद्धा आज आपल्यामध्ये जिवंत आहे. ती विशाखा 120 वर्ष जगली, 120 वर्ष जगली, पण तिने दिलेलं दान आणि तिने केलेलं पुण्यकर्मामुळे आजही 2,500 वर्षानंतर ती आपल्यामध्ये जिवंत आहे. असे कितीतरी आदर्श आहेत. राजा बिंबिसाराचा आदर्श आहे बघा, तो पण 100 वर्ष जगलाच असेल, शेवटी त्याला मृत्यू आला तुरुंगामध्ये, तो पण जगला, पण बुद्ध धम्म संघावर त्याने पण श्रद्धा ठेवली. 2,500 वर्षानंतर आजही तो आपल्यामध्ये जिवंत आहे. बुद्ध पण जिवंत आहेत आपल्यामध्ये. बुद्ध 80 वर्ष जगले, आजही जिवंत आहेत. बाबासाहेब आंबेडकर फक्त 65 वर्ष जगले, आजही आपल्यामध्ये जिवंत आहेत की नाही? म्हणजे एखादा व्यक्ती हजारो वर्ष जगू शकत नाही, पण हजारो वर्ष जिवंत राहू शकतो. कशामुळे? त्याच्या कर्मामुळे, त्याने केलेल्या शुद्ध कर्मामुळे. हे महत्वाचं आहे. आता देवदत्त पण आज जिवंत आहे, पण देवदत्ताचे कर्म चांगले नाही आहेत, आहे की नाही? आपल्याला जिवंत राहायचं आहे. किमान 10 पिढ्या नाही तर 5 पिढ्यापर्यंत आपलं नाव निघाव. 5ही पिढ्या जाऊ द्या, किमान 3 पिढ्यापर्यंत आपलं नाव निघालं पाहिजे की आमची पणजी होती, आमचा समजलं, पंजा आजोबाचे वडील, किमान 4थ्या पिढीपर्यंत आपलं नाव निघावलं की त्यांनी संस्कार दिला. एक पिढी घडवली, त्या पिढीने ही पिढी घडवली, त्या पिढीने आमची पिढी घडवली, आज आम्ही त्या पिढीचे वारसदार आहोत. तर बघा बरं किती मोठा आदर्श आहे. बाली त्रिपिटक साहित्यामध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत की त्या उदाहरणांना आदर्श समजून आपण आपले जीवन जगू शकतो. एवढं प्रेरणादायी उदाहरणं पाली साहित्यामध्ये आहेत. म्हणून जर आपल्याला हजारो वर्ष जगायचं नाही, 100 वर्ष जगलं तरी खूप, 85 वर्ष आई जगल्या, मला नाही वाटतं आम्ही यांच्या वयापर्यंत जाऊ म्हणून. आताच आमचे गुडघे कामातून गेले, कंबर कामातून गेली, कधी हे सांधे पण दुखतात. आता आम्ही कंटिन्युअसली फिरतो बघा, आरोग्यावर परिणाम झाला. वरून आम्ही तुम्हाला दिसतो चांगलं, आतमधून सगळं खिळखिळ होत आहे बघा हळूहळू. कारण कंटिन्युअसली कंटिन्यू प्रवास, मॅक्झिमम गाडी मीच चालवतो. कंटिन्यू प्रवास, ते क्लच दाबून 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 हे डावा पाय पण कधी कधी दुखतो. एक स्टेरिंग फिरून फिरून कधी कधी आमचे हे सांधे पण दुखतात. आमच्या शरीरावर पण परिणाम झालेला आहे. कधी कधी अवेळी जेवण होते, अपुरी झोप होते, अतिरिक्त मेहनत, अतिरिक्त बोलणं होते. या सगळ्यांचा परिणाम आरोग्यावरती झाला. त्यामुळे आम्हाला वाटते की 85 वर्षांपर्यंत आम्ही नाही जगू शकत, पण जेवढं पण जगू, जेवढं पण आयुष्य आम्हाला असेल, कारण आतापर्यंत जेवढं जगलं ते आयुष्य निघून गेलं. पुढच्या आयुष्याची निश्चितच नाही आहे.
मृत्यू कधी येईल सांगता येत नाही, पण जेवढं पण जगू अंतिम श्वासापर्यंत मात्र धम्माचं काम करता 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 करताच मृत्यूला प्राप्त करू असा आमचा संकल्प आहे. कारण त्याच्याशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. जगून जगून माणूस किती जगणार आहे? 60 वर्ष, 70 वर्ष, 80, 100 वर्ष जगेल बघा, त्याच्यापेक्षा जगू शकत नाही. म्हणून मृत्यूच्या नंतरही जर जिवंत राहायचं असेल तर असे कर्म करून जा की मृत्यूच्या नंतर पण लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे. असे कर्म करून जा की मृत्यूच्या नंतर पण लोकांनी तुमचा नामोच्चार केला पाहिजे, तुमची प्रशंसा केली पाहिजे. असे असे आदर्श पाली त्रिपिटक साहित्यामध्ये आहेत की त्यांची प्रेरणा आजही आपण घेऊ शकतो. एक असाच आदर्श आहे बघा, जीवक नावाचा एक वैद्य होता भगवान बुद्धाच्या काळामध्ये. जीवक सुद्धा असाच एक आदर्श आहे. जीवक हा वैद्य होता, डॉक्टर होता. तर असाध्य अशा आजारांवर त्याने औषधांचा शोध लावला होता. तर राजा बिंबिसाराच्या आदेशावरून हा जीवक उज्जैनला गेला. उज्जैनचा राजा होता राजा प्रद्योत. त्या प्रद्योत राजाचा असाध्य असा आजार या जीवकाने दूर केला. अनेक वर्षांपासून तो राजा त्या डोकेदुखीच्या आजारामुळे त्रस्त होता. जीवकाने त्या राजाला त्या आजारातून बरं केलं. खुश झाला बघा, हा आनंदी झाला. आणि त्याने आनंदी होऊन किंवा जीवकाने मला आजारातून बरं केलं तर त्याने एक दुशाला, आपण म्हणतो ना शॉल तशाच प्रकारची पण जरा वेगळ्या प्रकारची होती, त्याला दुशाला म्हणायचे. ती दुशाला ते अफगाणिस्तानाकडे ज्या बघा शेळ्या असतात, त्याचे केस जे असतात ना एक विशिष्ट प्रकारचे, त्याच्यावर सूर्यप्रकाश पडला की चमकतात बघा ते केस, फार महाग असतात. आधी त्याची विक्री करतात अफगाणिस्तानामध्ये, त्या भागामध्ये असते. तर त्या केसांपासून बनवलेली एक दुशाला त्याने आनंद होऊन गिफ्ट म्हणून, स्नेह भेट म्हणून त्या जीवकाला दिली. तो जीवक तो पण आनंदी झाला, इतकी सुंदर दुशाला मला मिळाली, इतकी सुंदर दुशाला आहे. ती दुशाला घेऊन तो पायी पायी राजगृहामध्ये जेव्हा येतो तर राजगृहामध्ये येत असतानाच विचार करतो की अरे ही जी दुशाला आहे, ही दुशाला परिधान करण्याची पात्रता माझ्यामध्ये नाहीये, माझ्यात नाही. कारण दुशाला महागडी आहे ती. ही दुशाला परिधान करण्याची पात्रता फक्त 2च लोकांमध्ये आहे. एक राजा बिंबिसार, कारण तो राजा आहे, आणि दुसरे साक्षात तथागत सम्यक संबुद्ध आहे. पण मी जर ही दुशाला राजा बिंबिसारला दिली, ते फक्त माझं कर्तव्य होईल, ही सेवा करतो म्हणून कर्तव्य होईल, माझं पुण्य नाही होणार. अरे मला पुण्य कमवू द्या ना, माझं पुण्य होऊ द्या. मी जर ही दुशाला भगवान बुद्धांना दान दिली तर माझं किती पुण्य होईल असा विचार करतो बघा. असा विचार करत 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 वेळूवनामध्ये जातो. वेळूवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत असतात. भगवान बुद्धांच्या जवळ जातो, अभिवादन करतो. भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, अमुक अमुक ठिकाणी गेल्यानंतर या राजाने मला ही दुशाला दान दिलेली आहे, पण माझ्या पुण्यकर्मासाठी, माझ्या चिरकालपर्यंत हितासाठी ही दुशाला तुम्ही दान स्वरूप स्वीकार करावं अशी माझी विनंती आहे भगवान, माझी इच्छा आहे भगवान. बघा तो प्रसंग, तो जो प्रसंग आहे, जीवकाने भगवान बुद्धांना दुशाला जी दान दिली, तो जो प्रसंग आहे तो 20 वर्षांनंतरचा प्रसंग आहे. म्हणजे तोपर्यंत भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त करून 20 वर्ष झाली होती. म्हणजे त्यावेळेस बुद्धांचं वय किती असेल? 45 वर्ष. 35व्या वर्षी 55 वर्ष. 35व्या वर्षी भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं. 20 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 55व्या वर्षी तो प्रसंग आहे. तोपर्यंत म्हणजे त्या 20 वर्षांपर्यंत भगवान बुद्धांनी कधी अशा प्रकारचं चिवरदान स्वीकार केलं नव्हतं. तो नियमच नव्हता. आता जे चिवर दान केलं ना तुम्ही, 20 वर्षांपर्यंत भगवान बुद्धांनी कधीच उपासक उपासिकांकडून चिवरदान स्वीकार केलं नव्हतं. तोपर्यंत बुद्ध आणि भिक्खू संघ सुद्धा पांशुकुलिक प्रकारचे चिवर परिधान करत होते.
पानसुकुलिक म्हणजे काय? पानसुकुलिक म्हणजे फाटलेल्या चिंध्या तिंध्यांचं चिवर सुई धाग्याने शिवून त्याला कपडा तयार करायचा, चिवराचं रूप द्यायचं आणि म्हणजे चिंध्या चिंध्यांचं चिवर. बघा आपले ताडोबाचे भंतेजी, ज्ञानज्योती भंतेजी घालतात ना पानसुकुलिक प्रकार, त्याला पानसुकुलिका चिवर म्हणजे पानसु म्हणजे फाटलेले, कुलिका म्हणजे एका परिवारात म्हणजे एकत्र करणे. फाटलेले कपडे जे कचऱ्यावर पडलेले आहेत, कचऱ्याच्या ढिगारावर पडलेले आहेत, ते कपडे जमा करायचे, स्वतः सुई धागाने शिवायचं आणि ते घालायचं. ते 20 वर्षांपर्यंत भगवान बुद्धांनी पानसुकुलिक प्रकारचं चिवर परिधान केलं होतं. तोपर्यंत उपासक उपासिकांकडून त्यांनी कोणतंच चिवरदान स्वीकार केले नाही. पण तो प्रसंग बघा, ही चिवरदानाची परंपरा कशी सुरू झाली तर त्या जीवकाच्या विनंतीवरून की माझं पण पुण्य होऊ द्या, माझं पण पुण्य होऊ द्या, त्याच्या विनंतीवरून भगवान बुद्धांनी ते चिवरदान स्वीकार केलं. तेव्हा तो जीवक म्हणतो की भगवान माझी एक विनंती आहे, माझी अशी विनंती, मला 2 वर पाहिजे. वर म्हणजे समज वरदान, वरदान मागतात ना, वरदान. तर जीवक म्हणतो की भगवान मला 2 वर पाहिजे. भगवान म्हणतात की अरे जीवका, तथागत असे कोणते वर देत नसतात. तर जीवक म्हणतो की भगवान मी जे वर मागतोय त्याच्यामध्ये माझं पुण्यच आहे, भिक्खू संघाचं सुद्धा पुण्य आहे भगवान, ते 2 वर मला पाहिजे. तर भगवान म्हणाले ठीक आहे, तुझे वर काय ते तरी सांग. तर जीवक म्हणतो की भगवान माझा पहिला वर असा आहे की माझ्या पुण्यासाठी ही दुशाला तुम्ही स्वीकार करावी, हे माझं पहिलं वर आहे. आणि भगवान माझं दुसरं वर असं आहे की आजपासून, या क्षणापासून उपासक उपासिकांनी शिवलेलं बनविलेलं जे चिवर आहे ते चिवर भिक्खू संघाने स्वीकार करण्याची अनुमती तुम्ही भिक्खू संघाला द्यावी, असं माझं दुसरं वर आहे. भगवान बुद्धांनी स्मित हास्याने ते दोन्ही वर स्वीकार केले आणि तेव्हापासून बघा ती परंपरा सुरू झाली चिवरदानाची. जीवकाने ती दुशाला, ते चिवर भगवान बुद्धांना दान दिलं. भगवान बुद्धांनी ते चिवर स्वीकार केलं आणि भिक्खू संघाला एकत्रित करून नियम बनवला की भिक्खूंनो उपासक उपासिकांनी बनवलेलं जे चिवर आहे ते चिवर दान स्वरूप स्वीकार करण्याची अनुमती मी देत आहे. आणि मग तेव्हापासून सुरू झाला चिवरदान करण्याची परंपरा. कारण त्यापूर्वी फक्त भोजनदानच होतं. उपासक उपासिका फक्त भोजनदानच द्यायचे. आणखीन भर पडली चिवरदानाची, आणखीन एक भर पडली चिवरदानाची आणि परंपरा सुरू झाली. बघा चिवरदान करण्याची परंपरा सुरू झाली. जिकडे तिकडे लोक आनंदी झाले, अरे चिवरदान करता येत आहे, चिवरदान करता येत आहे. जिकडे जावं तिकडे लोकांनी चिवर शिवायला सुरुवात केली. असाच एक प्रसंग घडला कपिलवस्तू नगरीमध्ये. जेव्हा भगवान बुद्ध राजगीरवरून कपिलवस्तू नगरीला जातात, लोकांना माहीत झालेलं असते की आता भगवान बुद्ध उपासक उपासिकांनी शिवलेली चिवर स्वीकार करतात. तर सिद्धार्थ गौतम म्हणजे भगवान बुद्धांची आई तर मरण पावली होती, महामाया. पालन पोषण जिने केलं अशी दुग्ध जननी कोण? महाप्रजापती गौतमी. ती पण आनंदी झाली. अरे आता उद्या भगवान बुद्ध भिक्खू संघ आपल्याकडे येणार आहेत, तर मी सुद्धा पुण्य करावं की नाही. तर ती रात्रभर जागरण करते. कशासाठी? कापूस जमा करते, कापसापासून सूत विणते, सुतापासून कापड तयार करते. तो कापड पांढऱ्या रंगाचा असतो. त्या पांढऱ्या कपड्याला रंगामध्ये बुडवते, त्याला भगव म्हणजे काशाय वस्त्राचं तयार करते, त्याला पुन्हा पद्धतशीरपणे शिवते आणि असं सगळं करून त्याला सुकवते. सुकवल्यानंतर त्यावेळेची काही प्रेस करायची पद्धत असेल, त्याला व्यवस्थित प्रेस करून आणि व्यवस्थित घडी करून आनंदी होते. आता हे जे चिवर आहे मी भगवान बुद्धांना दान देईल. रात्रभर जागून तिने ते चिवर शिवलं. बघा रात्रभर अतिशय कठीण अशा प्रोसिजर मधून. तर सोपं नाही. आज तरी बघा थूल परिवाराने चिवरदान दिलं, हे सहज चिवर मिळालं. चिवराचे कारखाने आहे श्रीलंकेमध्ये, थायलंडमध्ये सहज चिवर मिळते ना हो.
तुम्ही त्या नालंदा आर्ट गॅलरीमध्ये जा, तिथे पण चिवर मिळतात. म्हणजे भरपूर ठिकाणी चिवर मिळतात, सहज चिवर उपलब्ध होतात बघा. पण बुद्ध काळामध्ये बघा खूप कठीण होतं असं चिवर शिवणं. तर त्या महाप्रजापती गौतमीने रात्रभर जागरण करून ते चिवर शिवलं. सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर ती महाप्रजापती गौतमी आनंदाने ते चिवर घेते आणि तिथल्या निगृधाराम विहार म्हणून आहे, नेपाळमध्ये आहे ते, तिथे भगवान बुद्ध विहार करत होते. बुद्धांकडे जाते आणि भगवान बुद्धांना म्हणते, भगवान माझ्या पुण्याकरिता, माझं पुण्य व्हावं याकरिता हे चिवर तुम्ही स्वीकार करावं. भगवान बुद्ध स्मित हास्य करतात. तिला म्हणतात की माते, तुला पुण्य पाहिजे की महापुण्य पाहिजे? आता जर तुम्हाला कोणी म्हटलं असं पुण्य करायचं की महापुण्य करायचं, तुम्ही काय म्हणाल? महापुण्य म्हणाल ना, महापुण्य म्हणाल ना. महाप्रजापती गौतमी तीच म्हणाली, भगवान मला सुद्धा महापुण्य करायचंय भगवान. तर भगवान बुद्ध म्हणतात की माते, तुला जर महापुण्य करायचं तर हे चिवर तू भिक्खू संघाला दान दे. हे चिवर तू भिक्खू संघाला दान दे. तिला आश्चर्य वाटते, भगवान तुम्हीच तर भगवान आहात, तुम्हीच तर तथागत आहात, तुम्हालाच दिलेलं दान हे महापुण्य होईल ना भगवान. मग मी संघाला का दान देऊ? आणि संघाला दिलेलं दान हे महापुण्य कसं होऊ शकते भगवान? तर बघा तो प्रसंग. भगवान बुद्ध म्हणतात की चिवर मला दान नको देऊ, हे चिवर तू संघाला दान दे, संघाला दान दे. मग भगवान बुद्धांना जेव्हा ती विचारते की संघाला दिलेलं दान हे महापुण्य कसं काय होऊ शकते भगवान, तर भगवान बुद्ध तिला दानाच्या 4 प्रकारची परिशुद्धतेचा उपदेश करतात. दानाची 4 प्रकारे परिशुद्धता होत असते, 4 प्रकार. तर बुद्ध तिला सांगतात की माते, दानाची 4 प्रकारे परिशुद्धता होत असते. पहिला प्रकार, त्यामध्ये दान देणारा हा परिशुद्ध असतो, पण दान घेणारा हा परिशुद्ध नसतो. त्यामुळे दान घेणाऱ्याकडून ते दान परिशुद्ध होत नाही. परिशुद्ध होणे म्हणजे काय? परिशुद्ध म्हणजे तो शीलवान आहे, गुणवान आहे, प्रज्ञावान आहे, तो सदाचारी आहे, तो परिशुद्ध आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा हा परिशुद्ध नसतो, पण दान घेणारा हा परिशुद्ध असतो. इथे दान देणाऱ्याकडून ते दान परिशुद्ध होत नाही, कारण तो परिशुद्ध नाही ना, तो शीलवान नाही ना. पण जो दान घेणारा आहे तो शीलवान आहे, सदाचारी आहे, म्हणून त्या घेणाऱ्याकडून ते दान परिशुद्ध होते. तिसऱ्या प्रकारामध्ये दान देणारा सुद्धा परिशुद्ध नसतो आणि दान घेणारा जो आहे तो सुद्धा परिशुद्ध नसतो. म्हणजे दोघे कसे असतात? दोघे शीलवान नाही, गुणवान नाही, सदाचारी नाही. त्यामुळे देणाऱ्याकडून पण आणि घेणाऱ्याकडून पण ते दान परिशुद्ध होत नाही. पण माते, चौथा जो प्रकार आहे की दान देणारा हा सुद्धा परिशुद्ध असतो आणि दान घेणारा हा सुद्धा परिशुद्ध असतो. इथे मग माते, तू परिशुद्ध होऊन इथे आलेली आहेस. वर्षावासाच्या 3 महिन्यांपर्यंत तुने शुद्ध चित्ताने अष्टशील उपोषित व्रताचं पालन केलेलं आहे. तू 3 महिन्यामध्ये शीलवान झाली, तू परिशुद्ध झाली. तर तुझ्या परिशुद्ध चित्ताने तू भिक्खू संघास दान देत आहे आणि भिक्खू संघ हा सुद्धा परिशुद्ध आहे. का? कारण भिक्खू संघ जो आहे, कारण भिक्खू संघ हा सुपटीपन्नो आहे. कारण संघ हा सुमार्गावर चालणारा आहे. सुमार्ग म्हणजे काय? की भिक्खू संघात कोणी हिंसा करत नाही, कोणी चोरी करत नाही, कोणी व्यभिचार करत नाही, कोणी असत्य भाषण करत नाही, कोणी मद्यपान करत नाही. सुमार्ग आहे. सुपटीपन्नो भगवतो सावक संगो, उजूपटीपन्नो भगवतो सावक संगो. सरळ मार्ग. सरळ मार्ग म्हणजे कोणता? शील, समाधी, प्रज्ञा, विमुक्ती. शील कशासाठी? प्रज्ञेसाठी. शील समाधीसाठी. समाधी कशासाठी? प्रज्ञेसाठी. आणि प्रज्ञा विमुक्तीसाठी. उजूपटीपन्नो भगवतो सावक संगो, याय पटीपन्नो भगवतो सावक संगो.
हा संघ न्याय मार्गावर प्रतिष्ठित आहे. त्यानंतर सामीची पटी पन्नो भगवतो, नेहमी वरच्या मार्गाने म्हणजे नेहमी वरच्या दिशेने जाणार आहे, निब्बाणाकडेच जातो बघा. हा मार्ग महान असा मार्ग आहे. सामीची पटी पन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्तारी पुरीस युगानी. युगानी म्हणजे युग्म जोड्या, 4 प्रकारच्या जोड्या आहेत त्या संघामध्ये. चत्तारी पुरीस युगानी अठ्ठ पुरीस पुग्गला. माते या संघामध्ये 4 प्रकारच्या पुरुषांच्या जोड्या म्हणजे 8 प्रकारचे पुरुष आहेत. कोणते कोणते? एक श्रोतापन्न मार्गावर असणारे, दुसरे श्रोतापन्न फळ प्राप्त केलेले, तिसरे सकृदागामी मार्गावर असणारे, चौथे सकृदागामी फळ प्राप्त केलेले, 5वा अनागामी मार्गावर असणारे, 6वा अनागामी फळ प्राप्त केलेले, 7वा अरहंत मार्गावर असणारे, 8वा अरहंत फळ प्राप्त केलेले, 8 पुरीस पुग्गला. कोण? एस भगवतो सावक संघो. म्हणून तर हा संघ कसा आहे? आहुनियो आहे. आव्हान देऊ शकतो आपण विद्वत्तेसाठी. पाहुनियो पाहुणचार करू शकतो. दक्षिणीयो दान देण्यास योग्य आहे. अंजली करणीयो हात जोडून वंदन करण्यासारखा आहे. आहुनियो पाहुनियो अंजली करणीयो अनुत्तर आहे. अनुत्तर आहे, याच्यापेक्षा अनुत्तर काहीच नाही. आणि अनुत्तर असं आहे, अनुत्तरो पुय्यं खेतं लोकसाती. ही जे लोक आहेत ना, 31 प्रकारचे लोक आहेत बुद्धानं सांगितलेले. त्यापैकी एक हा लोक आहे, मनुष्य लोक आहे. लोकसाती या संपूर्ण लोकांमध्ये जिथं तुम्ही पुण्य करू शकता. पुय्यं खेतं, खेतं म्हणजे शेती. पुय्यं खेतं, खेतं म्हणजे शेती. ही अशी पुण्य कर्म करण्याची शेती आहे. बीज टाकलं लगेच फळ मिळते, अशी शेती आहे. कोण? सावक संघो. हा बुद्धांचा संघ असा आहे. पुय्यं खेतं आहे. इथं जे तुम्ही पेराल ना, लगेच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. इथं जर दान दिलं, लगेच त्याचं फळ तुम्हाला मिळेल. एवढा परिशुद्ध असलेला हा संघ आहे. म्हणून माते जर तुला महापुण्य करायचं असेल, हे चिवर तू संघाला दान कर. हे चिवर तू बुद्धाला पण नाही, संघाला दान कर. कारण बुद्ध सुद्धा संघाचे एक सदस्य असतात. बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो बघा. समजलं? बुद्ध वेगळे आणि संघ वेगळा नसतो. बुद्ध सुद्धा संघाचे एक सदस्य असतात. बुद्ध संघामध्ये ठायी असतात. संघामध्ये ठायी असतात बघा. म्हणून बुद्ध जरी शरीर रूपाने निघून गेले असतील, पण तत्व रूपाने संघ रूपाने बुद्ध जिवंत असतात बघा. संघ आहे, त्या संघात बुद्ध नेहमीच जिवंत राहतात. म्हणून तर संघ सर्वश्रेष्ठ आहे. तर मग ते म्हणतात, माते म्हणून जर तुला महापुण्य करायचं असेल, ते पुण्य तू संघाला चिवरदान कर. का? कारण संघ हा कधी मरत नाही. संघ जो आहे, संघ कधी मरत नसतो बघा. बुद्ध तरी मृत्यूला प्राप्त होतात, परंतु बुद्धाच्या नंतरही संघ जिवंत राहतो. आम्ही जे आहोत, आज आहोत, उद्या मृत्यूला प्राप्त होणार, पण संघ कधी मरणार नाही. संघ कधी मरणार नाही. म्हणून संघाला दिलेलं दान हे कधी मृत पावत नाही. संघ जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंत त्याचं फळ त्याला प्राप्त होत राहते. चिरकालपर्यंत ते संघाला दिलेले दान राहते. एवढं महापुण्य आहे. तर मग भगवान बुद्ध म्हणतात की चिवर तू संघाला दान कर. तिला समजते की संघाला दिलेले दानच हे सर्वश्रेष्ठ आहे, महापुण्य आहे. बुद्धांना वंदन करते, बाहेर जाते, पाहते आता संघाला दान करायचं आहे. ही चिवर कोणाला दान करावं? संघ तर मोठा आहे ना. नेमकं संघाला दान म्हणजे नेमकं कुणाला करू? तर ती म्हणते, अरे हे सारीपुत्त भंतेजी आहेत. सारीपुत्त भंतेजी भगवान बुद्धाचे उजवा हात आहेत. भगवान बुद्धाचे उजवा हात आणि प्रज्ञावान आहेत. हे चिवर संघाला उद्देशून मी सारीपुत्त भंतेजीला दान दिलं तर माझं किती मोठं महापुण्य होईल. ती जाते, सारीपुत्त भंतेजीला ते चिवर दान करते. सारीपुत्त भंतेजी ती चिवर दान स्वीकार करतात, तिला आशीर्वाद देतात. पण सारीपुत्त भंतेजी पण विचार करतात, अरे हे चिवर माझं नाही आहे, वैयक्तिक नाही आहे,
हे चिवर संघाचं आहे, हे चिवर मी प्रदान करू शकत नाही. अरे महामोगलायन भंते जे आहेत ते वृद्धिबल संपन्न आहेत, नक्की तेच ह्या चिवराचे पात्र आहेत. मग सारीपुत्त भंतेजी ते चिवर महामोगलायन भंतेजीकडे देतात. महामोगलायन भंतेजी चिवर स्वीकार करतात. पुन्हा तेच विचार करतात, अरे हे चिवर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही. मग कोण? अरे ए धुतांगधारी महाकाश्य भंतेजी आहेत. अरे हो ते नक्की या संघाचं चिवर स्वीकार करू शकतात. मग महामोगलायन भंतेजी महाकाश्य भंतेजीकडे जातात, त्यांना ते चिवरदान देतात. मग महाकाश्य भंतेजी पण तोच विचार करतात, अरे हे चिवर तर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही. मग कोण आहे? मग ते पाहतात, अरे कोण आहे आता? आनंद भंते, जे 24 तास बुद्धाची सेवा करायचे ना, उपस्थापक आहेत. हे चिवर संघाचं चिवर आनंद स्वीकार करू शकतात. महाकाश्यप भंतेजी आनंदाला ते चिवर देतात. आनंद पण तोच विचार करतात जसं सर्वांनी विचार केला. मग आनंदाकडून ते चिवर जाते मग उपालीकडे. अरे उपाली विनेधर आहेत ना, उपालीकडून तेच विचार होतो. उपाली ते चिवर देतात महाकात्यायन भंतेजीकडे. महाकात्यायन भंतेजी ते चिवर सुभूतीकडे देतात. सुभूती ते चिवर अनिरुद्धकडे देतात. अनिरुद्धकडून ते चिवर जाते राहुल. आणि राहुल पुन्हा तेच विचार करतात की मी तर लहानच आहे, मी ही चिवर स्वीकार करू शकत नाही. आणि मग तो राहुल जे आहे ते पुण्य नावाचे भिक्षू असतात, त्यांच्याकडे चिवर देतात. असं बघा सारीपुत्ताकडून ते चिवर कसं फिरत 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 कुठपर्यंत आलं? पुण्य नावाच्या भिक्षूपर्यंत. 10 भिक्षूंपर्यंत ते चिवर फिरत आलं. बघा किती ते चिवर सारीपुत्ताकडून असं 10 भिक्षूंपर्यंत फिरत फिरत शेवटी पुण्य नावाच्या भिक्षूकडे आलं. म्हणजे पुण्य नावाचे भिक्षू जे असतात ते विचार करतात, अरे हे चिवर तर संघाचं आहे, हे चिवर मी स्वीकार करू शकत नाही. म्हणजे चिवर मी कोणाला दिलं पाहिजे? तर बघा तिथं बाजूलाच एक नवीनच दीक्षित झालेला एक श्रामणेर असतो. नवीनच दीक्षित झालेला श्रामणेर असतो. ते पुण्य भिक्षू त्या श्रामणेला ते चिवरदान देऊन टाकतात, घे बा तुझ्यासाठी राय. ते श्रामणेर असतात, नवीनच असतात. ते विचार करतात, बरं झालं बा, मस्त नवीन चिवर मला मिळालं. श्रामणेर नवीन श्रामणेर असतात, मस्त झालं, नवीन चिवर मला दान मिळालं. आता हे चिवर मी कोणाला नाही देत, मी माझ्याकडे ठेवतो. मग ते काय करतात? ते चिवर स्वतःकडे ठेवतात. ते सगळे भिक्खू विचार करतात, अरे हा श्रामणेर बघा ना, किती पुण्यवान आहे हा श्रामणेर. अरे श्रामणेर किती पुण्यवान आहे. बुद्धाकडून आलेले जे चिवर आहे या 10 भिक्षूंपर्यंत फिरत 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 एका छोट्या श्रामणेरला मिळालं. अरे श्रामणेर किती पुण्यवान आहे. ते भिक्खू भगवान बुद्धाने विचारते की भगवान तू श्रामणेर बघा ना, तू किती पुण्यवान आहे. तर भगवान बुद्ध म्हणतात, भिक्खूंनो त्या श्रामणेराला तुम्ही छोट समजू नका, त्या श्रामणेरला तुम्ही लहान समजू नका. कारण भविष्यामध्ये होणारे जे मैत्रीय बुद्ध आहे तेच हे श्रामणेर आहेत बघा. आणि म्हणून त्या श्रामणेरला ती चिवर प्राप्त झालेला आहे. हे श्रामणेर भविष्यामध्ये जन्मास येऊन ते मैत्रीय बुद्ध होणार आहेत. तर बघा त्या महाप्रजापती गौतमीनं दिलेलं दान चिवराचं एका बुद्धाकडून जाऊन जाऊन कुठं गेलं? दुसऱ्या बुद्धांपर्यंत गेलं. एका बुद्धाकडून ते चिवर दुसऱ्या बुद्धांपर्यंत गेलं. म्हणजे काय? चिवर संघाला दिलेलं चिवराचं जे दान आहे ते चिवराचं दान एका बुद्धापासून दुसऱ्या बुद्धापर्यंत चिरकालपर्यंत टिकते बघा. कारण संघ कधीही मृत पावत नाही. बुद्ध येतात, संघ स्थापन करतात, धम्मराज्य स्थापन करतात, शरीर रूपाने निघून जातात, पण संघ जात नाही. संघ कायम राहतो. एका बुद्धापासून तर दुसऱ्या बुद्धापर्यंत संघ जिवंत राहतो. म्हणून संघाला दिलेलं दान हे नेहमी चिरकालपर्यंत टिकून राहते. आणि तुमचं महापुण्य आहे बघा. तर असं जर महापुण्य महाप्रजापती गौतमीने केलं तर आज तुम्ही संघाला दिलेलं चिवराचं दान किती मोठं महापुण्य आहे बघा. किती मोठं महापुण्य आहे. हे महापुण्य तुम्ही प्राप्त केलेलं आहे बघा. हे चिवरदान जे आहे त्याला सोपं आणि साधं समजू नका. आपण किती पुण्यवान आहोत बघा की आपल्याला चिवरदान करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. धम्म ऐकण्याची संधी प्राप्त झालेली आहे. भगवान बुद्ध म्हणतात की जे चिवर आहे हे चिवर
अरहंताची ध्वजा आहे. अरहंताची ध्वजा म्हणतात कारण अरहंत जे असतात ह्या चिवराने शोभून दिसतात बघा. ह्या चिवरामुळे ते शोभून दिसतात आणि म्हणून नेहमी आपल्याला संघाला दान करण्यासाठी धडपड करायला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळेल तेव्हा तेव्हा आपण दान करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कारण संघाशिवाय दुसरं कोणतंच पुय्यं खेतंग नाही आहे. पुय्यं खेतंग लोकसाती, एकमेव संघ असा आहे की जिथे तुमचं पुण्य होते, महापुण्य होते. आणि म्हणून ही परंपरा सुरू झाली. तेव्हापासून आज तागायत हे चिवर दान करण्याची परंपरा आजही बौद्ध संस्कृतीमध्ये आहे. तुम्ही ते कठीण चिवरदान हेच कठीण चिवरदान आहे जे महाप्रजापती गौतमीने रात्रभर जागरण करून जे चिवर बुद्धा प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. कारण ते चिवर अतिशय कठीण अशा परिस्थितीमधून शिवण्यात आलं होतं. सहज नाही, आज तरी सहज चिवर उपलब्ध होतात, पण तिनं रात्रभर जागरण केलं. जागरण करून कापसापासून सगळी प्रोसिजर करून ते चिवर तयार केलं. एवढ्या कठीण अशा प्रक्रियेमधून ते चिवर तयार झालं म्हणून त्याला कठीण चिवरदान असं म्हणतात. ते वर्षवासाच्या पवारण्याच्या वेळेस आपण भिक्खू संघाला देत असतो. आणि तरी बघा, जेव्हा भिक्खू म्हणजे कठीण चिवरदानाचा कार्यक्रम असतो ना, तुमच्या विहारात ज्या कोणत्या भिक्खूने वर्षावास केला असेल त्याला दान नसते. ते तुम्ही जर केलं असेल कठीण चिवरदान, त्या भिक्खूला दान देत नसतो आपण. ते कठीण चिवर, ते कठीण चिवर संघाला दान करावं लागते. ते कठीण चिवर अगोदर संघाला दान करतात आणि मग संघ इथे वर्षावास केलेल्या त्या भिक्खूला किंवा भिक्षुणीला ते चिवर दान करत असतात. म्हणजे काय तर महाकठीण चिवर दान करण्याची ही महान संधी आपल्यासारख्या उपासक आणि उपासिकांना प्राप्त होत असते. तर बघा, तो आदर्श आहे, जीवकाचा आदर्श चिवरदानाकरिता आहे. आणि महाप्रजापती गौतमी की जिच्यामुळे अशा प्रकारे कठीण चिवरदानाची परंपरा सुरू झाली आणि सर्व पुण्य प्राप्त करण्याची संधी आपल्या सर्व उपासक आणि उपासिकांना प्राप्त झालेली आहे. म्हणून बांधवांनो, आज रोजी जे काही आपण पुण्य या ठिकाणी संपादित केलं, आम्ही तर म्हणतो आमच्या 85 वर्षाच्या आई तुळसा आई याचं लई मोठं महापुण्य झालं बघा. अशा प्रकारचं पुण्य आपण नेहमीच करत असता. पण आज जन्मदिवसाचं औचित्य साधून आईकडून भिक्खू संघाला जे चिवरदान मिळालेलं आहे हे नक्की पुण्य तर आहेच आहे, पण आईच्या जीवनातील महापुण्य आहे बघा. हे महापुण्य त्यांनी आज प्राप्त केलं. या महापुण्य बलाने आईला आयुष्य, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा संपूर्ण थूल परिवार आणि आपण सर्व धम्म उपासक आणि उपासिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.